महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते, त्याचबरोबर जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारद्वारे समोर आलेली आहे। तर आता इथे पहा, 2 हप्ते एकत्र 4,000 रुपये पुढील काही तासात शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। देशातील 9,60,00,000 शेतकरी बांधवांच्या खात्यात आज मोठा निधी या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। केंद्र सरकारचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज वितरित होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असे एकूण तुम्हाला आज 2 हप्ते काही तासामध्ये वितरित केले जाणार आहेत। किती वाजेपर्यंत वितरित होणार आहे ते पण पुढे पाहणार आहोत। त्याचबरोबर राज्यातील सुमारे 92 लाख शेतकरी कुटुंबांना खात्यात आज 4,000 रुपये थेट जमा होणार आहेत। त्यामुळे आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही। आता इथे पहा, नमो आणि पीएमचा हप्ता आज जमा होणार, परंतु कोणत्या तारखेला होणार, कोणत्या वारी होणार आणि कोणत्या दिवशी होणार ते पण सांगण्यामध्ये आलेलं आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता इथे पहा, आज शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून रात्री 10 वाजेपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला आज रात्री 10 वाजेपर्यंत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकूण 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे। आता आज शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारा दिवस ठरणार आहे। असे मिळून एकूण 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहेत। परंतु राज्य सरकारद्वारे काही अटी आणि नियम लागू झाले आहेत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता जे पात्र शेतकरी बांधव असतील त्यांनाच हे रक्कम मिळणार आहे। जे शेतकरी बांधव अटी आणि नियमामध्ये बसत नसतील त्या शेतकरी बांधवांना ही रक्कम दिली जाणार नाही। आता पुढे पहा, या अटी आणि नियमामध्ये तुम्ही बसाल का, किंवा तुम्हाला अटी आणि नियमामध्ये बसण्यासाठी काय कामे करावी लागणार, त्याचबरोबर तुम्हाला एकत्रपणे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कसे मिळणार, तर चला पाहूया नेमके कसे जमा होणार आहे। आता इथे पहा, नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा होणार। तर आता तुम्हाला इथे पहा, नमो आणि पीएमचा हप्ता जर जमा होणार असेल तर तुम्हाला काय कामे करावी लागणार, जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला काय कामे करावी लागणार। तर आता इथे पहा, नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे मिळवण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणे अतिशय आवश्यक आहे। म्हणजेच की ई-केवायसी करणे अतिशय आवश्यक आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला आज रात्री 10 वाजेपर्यंत पहिला टप्पा जो वितरित केला जाणार आहे तो वितरित तुम्हाला होऊ शकणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होईल। आता इथे पहा, जर तुम्ही ई-केवायसी केली नाही किंवा जर तुम्ही ई-केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रपणे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आज रात्री 10 वाजेपर्यंत वितरित होण्यास डीबीटीद्वारे सुरुवात केली जाणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्याच्या यादीमधील म्हणजेच की या जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला आज रात्री 10 वाजेपर्यंत नमो आणि पीएमचा हप्ता असे एकूण 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहेत। म्हणजेच की तुम्ही जर ई-केवायसी केलेली असेल आणि जर तुमचं या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला आज रात्री 10 वाजेपर्यंत एकूण 4,000 रुपये 2 हप्त्याचे एकत्रपणे जमा केली जाणार आहेत। आता पुढे पहा, तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी। जर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या जिल्ह्यातील यादीमधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला आज रात्री 10 वाजेपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा पुढील 22वा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे। आणि जर तुम्ही ई-केवायसी केलेली नसेल तर तुमच्या जिल्ह्याच्या यादीचं नाव आलं तरी देखील तुम्हाला एक सुद्धा रुपया या ठिकाणी जमा केला जाणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्यावी अशी माझी नम्र विनंती। त्यामुळे ई-केवायसी नक्की करा। आणि त्यापूर्वी जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी योजनांविषयी माहिती मिळत राहील। तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी।
सविस्तरपणे सोप्या आणि सरळ भाषामध्ये. तर आता जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला आनंदाची बातमी असणार आहे. आणि जर तुमची ई-केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे ई-केवायसी नक्की करा. तर आता इथे पहा, अकोलामधील जर शेतकरी असाल, अकोलामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. कारण की आज रात्री 10 वाजेपर्यंत अकोलामधील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की प्रलंबित असलेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकूण मिळून तुम्हाला 4,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहेत अकोलामधील शेतकरी बांधवांना. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता याची तुम्हाला आतुरतेने वाट पाहावी लागली होती. परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. DBT द्वारे आता शेतकरी बांधवांना एकूण 4,000 रुपये अशी रक्कम आज रात्री 10 वाजेपर्यंत जमा केली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना. त्यानंतर अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता एकूण 2,000 रुपये म्हणजेच की 2 हप्त्याचे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर बीड मधील जर शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल, त्याचबरोबर PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिशय दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे. आता तुम्हाला पण आज रात्री 10 वाजेपर्यंत नमो आणि PMचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर बुलढाणामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. बुलढाणामध्ये राहून जर शेती करत असाल, बुलढाणामधील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. आता बुलढाणामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकूण 4,000 रुपये 2 हप्त्याचे एकत्रपणे 4,000 रुपये जमा केली जाणार आहेत. त्यानंतर भंडारामधील जर शेतकरी असाल, भंडारामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. आता भंडारामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. भंडारामधील सर्व शेतकरी बांधवांना नमो आणि PMचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकूण 2 हप्ते असे एकत्रपणे जमा केली जाणार आहे. त्यानंतर गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आज रात्री 10 वाजेपर्यंत नमो आणि PMचा हप्ता असा एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर हिंगोली मधील जर शेतकरी असाल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल, त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता नेमके कधी येणार अशी देखील प्रतीक्षा करत असाल तर हे दोन्ही हप्ते तुम्हाला आज रात्री 10 वाजेपर्यंत जमा केली जाणार आहेत. त्यानंतर जालनामधील जर शेतकरी असाल, जालनामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला देखील एकूण 2 हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर जळगाव मधील जर शेतकरी असाल, जळगावमध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता रगडलेलीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. कारण की आता नमो शेतकरी योजनेची 8व्या हप्त्याची तर प्रतीक्षा संपलीच, त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. आता कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा म्हणजेच की 8वा हप्ता रगडलेला तुमच्या खात्यावरती देखील जमा केला जाणार आहे. त्यानंतर लातूर मधील जर शेतकरी असाल, तुम्हाला नमो शेतकरी योजनेची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. आता तुम्हाला देखील एकूण 2 हप्ते असे एकत्रपणे जमा केली जाणार आहेत. त्यानंतर नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नागपूर मधील जर शेतकरी असाल, नागपूरमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. तुम्हाला देखील नमो आणि PMचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नमो आणि PMचा हप्ता तुम्हाला देखील एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो आणि PMचा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता हप्ता रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला देखील नमो आणि PMचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी
बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. परभणीमध्ये सुद्धा नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर सातारा सोलापूर मधील जर शेतकरी असाल, सातारा सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. तुम्हाला देखील आता नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 8व्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील मिळणार आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.